श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। दिव्य श्री गरुड़ महापुराण की जय। श्रोता भक्तान श्री पांडुरंग समर्थ। वंशी विभूषित करा नवनीरदाभात। पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टात्। पूर्णेन्दु बिंदु सुंदर मुखात। अरविंद नेत्रात। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जामि। मंगलं भगवान् विष्णुर्मंगलं गरुडध्वजः। मंगलं पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः। गणनाथ सरस्वतीं रविशुक्रं बृहस्पतिं पञ्चेतां संस्मरे नित्यं। वेदवाणीं प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमः पंकजनेत्राय नमः पंकजमालिने नमः पंकजनाभाय नमस्ते पंकजांघ्रये। दिव्य श्री गरुड़ महापुराण की जय। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथि देवो भव। श्रोता भक्तान श्री पांडुरंग समर्थ। श्रोता भक्तान श्री पांडुरंग समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। दिव्य श्री गरुड़ महापुराण की जय। तर श्रोते हो, आपण आजच्या दिवसाला आरंभ केला आहे तो म्हणजे गरुड पुराणाचा आरंभ केलेला आहे। मग गरुड पुराण केव्हा श्रवण करावं बरं? तर गरुड पुराण श्रवणाचा कालावधी सांगितलेला आहे। साधारणतः दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून ते दशगात्र विधी होतो, शुद्ध श्राद्ध होतं, तिथपर्यंत तुम्ही गरुड पुराणाचं श्रवण करू शकता। मग काही हरकत नाही, तिथपर्यंत फक्त श्रवण करू शकता। इतर वेळेला तुम्हाला वाटलं सहज म्हणून तुम्ही कथा भाग यूट्यूबच्या माध्यमातून वगैरे थोडंफार श्रवण करावं असं वाटलं तर श्रवण भक्ती करू शकतात। पण व्यासांच्या मुखातनं गुरुजींच्या मुखातनं श्रवण करण्याचा अवधी सांगितलेला आहे। साधारणतः मृत्यूच्या उपरांत 1-2 दिवस गेले की त्याच्यानंतर शुद्ध श्राद्ध होतं तोपर्यंत अर्थात 10वं करण्याच्या आजपर्यंत कथा परिपूर्ण व्हायला पाहिजे। एखाद्या व्यक्तीला जर उशिरा लक्षात आलं की आपण गरुड पुराण लावायला पाहिजे होतं, त्याच्याकडे आता दिवस खूप कमी राहिलेले आहेत, मग अशा वेळेस काय करायचं? तर दशगात्राचा 1 दिवस अगोदर दशगात्र आणि शुद्ध श्राद्ध होईपर्यंतच्या तेवढ्या 1-2 दिवसात जर कथा परिपूर्ण होणार असेल 2 दिवसात 3 दिवसात तरी सुद्धा चालेल। पण एकदा जर शुद्ध श्राद्ध होऊन गेलं, गंधमुक्त होऊन गेलं, शुद्ध श्राद्ध होऊन गेलं, मग मात्र अशा पद्धतीने व्यासांच्या मुखातनं म्हणजे गुरुजींना घरी बोलवून गरुड पुराण श्रवण करण्याची परंपरा सांगितलेली नाहीये। कारण त्यात सगळं मृत्यूपर्यंत जीवन आहे, जीवात्म्याचं काय होतं कसं होतं, आणि गरुड पुराण म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या दुःखावरचं ते औषध आहे, म्हणून गरुड पुराण श्रवण करायला पाहिजे। बरं, गरुड पुराण याला असं गरुड पुराण का म्हणतात बरं? तर गरुड हे भगवान श्रीमन्नारायणांचं प्रिय असं वाहन आहे। गरुड हा वैनतेय आहे, हा सुवर्ण पक्ष आहे, आणि हा पक्षीराज म्हणजे पक्ष्यांचा राजा असा हा खगेंद्र आहे। वैनतेयाय विद्महे सुवर्ण पक्षाय धीमहि तन्नो गरुड प्रचोदयात। पण श्रोते हो, गरुडजींचा जन्म कसा झाला
हे आपल्याला माहिती आहे का? तर नाही माहिती. मग गरुडजींच्या जन्मापासून आपण कथेला सुरुवात करू, म्हणजे आपल्याला कथा व्यवस्थितरित्या लक्षात येईल. तर आमचे गरुडजी जे आहेत ते विनीता पुत्र आणि कश्यपनंदन आहेत. मग काय झालं बरं? तर दक्ष प्रजापती नावाचा राजा सगळ्यांना माहिती. दक्ष प्रजापती राजाला अनेक कन्या होत्या. त्यातल्या बऱ्याचशा कन्यांनी चंद्राशी विवाह केला, कारण चंद्रमा हा दिसायला खूप सुंदर आहे, शांत आहे, शिथिल आहे आणि अनेक सद्गुणांनी युक्त असा आमचा चंद्रमा आहे. आपण पण लहान बाळाला सांगतो ना, हा चांदू मामा बघ म्हणून. तर ते चंद्रमा जे आहेत ते अनेक गुणांनी युक्त आहेत, सुंदर आहेत. आणि माता पार्वतीची होती, तिचा विवाह भगवान भोलेनाथांशी झाला. तिच्या पश्चात अजून 2 कन्या होत्या. एक कद्रू नावाची कन्या होती आणि एक विनीता नावाची कन्या होती. कश्यप ऋषींना प्रार्थना केली दक्ष प्रजापतीने की ऋषीवर्य, माझ्या 2 मुलींशी तुम्ही विवाह करून घ्या, कारण अगोदरची दिती पण तुम्हालाच दिली, अदिती पण तुम्हालाच दिली. मग या ज्या 2 उरलेल्या आहेत यांचा पण तुम्ही सांभाळ करा, तुम्हीच त्यांच्याशी विवाह करा आणि तुम्ही त्यांच्याशी विवाह करून पत्नी स्वरूपात त्यांचा स्वीकार करा. कश्यप ऋषी म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही राजा, तुझ्या सगळ्या कन्या ज्या आहेत त्या सगळ्या गुणांनी युक्त आहेत, त्यामुळे मी विवाह करतो. मग कश्यपांनी विवाह केला. कश्यपांनी विवाह केल्यानंतर अगोदर जी पत्नी होती कद्रू, दक्ष राजांची मुलगी, तिला जवळजवळ 9 पुत्र झाले. त्यांनी भगवान भोलेनाथांची खूप उपासना केली. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. भगवान भोलेनाथांनी सांगितलं काय वर पाहिजे, काय आशीर्वाद पाहिजे मागून घ्या. त्यांनी सांगितलं की प्रभू, आम्हाला कायमस्वरूपी कैलासावर, नुसतं कैलासावर नाही राहायचं आहे, आम्हाला अभय पाहिजे, म्हणजे आम्हाला तुमच्या इतकं समीप राहायचं आहे की आम्हाला काळाची सुद्धा भीती राहणार नाही. म्हणून भगवान भोलेनाथांनी त्या 9च्या 9 पुत्रांना स्वतःजवळ ठेवलं. तर कोणी त्यांच्या डोक्यावरती आहे, कोणी गळ्यामध्ये आहे, कोणी कमरेला आहे, कोणी पोटाला आहे, कोणी हातांच्या बाहूंमध्ये आहे. म्हणजे काय? तर ते नवनाग. नवकुला ओम अनंतं वासुकी शेषम पद्मनाभं च कंबलं शंखपालं धृतराष्ट्रंच तक्षकन कालियंत. तथा कद्रूला पहिला बाळ झालं, त्याला अनंत, दुसरं वासुकी, तिसरं शेष, अनंतं वासुकी शेषम पद्मनाभ, चौथं पद्मनाभ, 5वं कंबल, अनंतं वासुकी पद्मनाभंच कलम शंखपाल, 6वं शंखपाल, 7वं धृतराष्ट्र, 8वं तक्षक आणि 9वं म्हणजे अनंतं वासुकी शेषम पद्मनाभंच कंबलम शंखपालं धृतराष्ट्रंच तक्षकन कालियंत. आणि 9वा जो आहे तो कालिया. या ज्या नवनागांचं महत्त्व आहे, या एकेका नागाचं खूप सारं महत्त्व आहे. तर हे जे नागराज जन्माला आले, त्यांनी जी भक्ती केली, भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून आशीर्वाद मागितला, ते 9 नाग बनले. आणि ते 9च्या 9 नाग भगवान भोलेनाथांच्या शरीरावरती खेळताना आपण बघत असतो. म्हणून भगवान भोलेनाथांना काय म्हणतात? भुजंग भूषण तव शरणम ओम शिव परात् परा शिव, ओम शिव परात् परा शिव, ओंकारा शिव तव शरणम, ओंकारा शिव तव शरणम. हे जगदीश्वर पिनाक पाणी, हे जगदीश्वर पिनाक पाणी, सांब सदा शिव तव शरणम. एक तरी शिवलिंग अशी दाखवा की ज्या शिवलिंगावरती सर्प नाहीये. एक तरी भगवान भोलेनाथांचा फोटो असा दाखवा की ज्या फोटोमध्ये सर्प नाहीये. परवा तेरवाचीच गोष्ट आहे. एक काकू आल्या होत्या घरी, असंच बोलता बोलता विषय निघाला. म्हणे भगवान भोलेनाथांचे आमच्याकडे जे काही फोटो वगैरे होते, आम्ही सगळे ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित केले. का? म्हणे नाही, म्हणे आम्हाला कोणीतरी अमुक अमुक व्यक्तीने सांगितलं की भोलेनाथांचा फोटो घरात ठेवला तर घर स्मशानासारखं होऊन जातं म्हणे. म्हटलं ज्यांनी सांगितलं ना त्यांना खरं सांगायचं तर ते खूप मूढमती आहेत. म्हटलं की त्यांना इतकी पण समज नाही की कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम. अरे संपूर्ण संसाराचं
सारच आमच्या भोलेनाथांकडे आहे. तुम्ही त्यांनाच घरातनं बाहेर काढून टाकल्यावरती घर स्मशान नाही होणार तर काय होणार? म्हणून भोलेनाथ घरामध्ये असायलाच पाहिजे. मला सांगा, कधी ब्रह्मदेव, सावित्री, त्यांचे पोरं बाळ अशी मांडीवरती खेळतायत मस्त की कधी फोटो बघितला का? बघितला कधी? भगवान श्रीमन नारायण महाविष्णू वैकुंठाधिपती, अरे एवढा मोठा वैकुंठ आहे, न भासयते सूर्यो न शशांको न पावका यद्गतवान निवर्तन्ते तद्धाव परमं मम. त्या वैकुंठामध्ये कोण आहे? फक्त भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी महालक्ष्मी चरण दाबते. या व्यतिरिक्त आहे कोण तिथे? कोणीच नाही. आणि भगवान भोलेनाथ, अरे माता पार्वती आहे, गणपती बाप्पा आहेत, कार्तिक स्वामी आहे, अशोक सुंदरी आहे. आणि मला सांगा, भगवान भोलेनाथांच्या गळ्यामध्ये आहे सर्प, कार्तिक स्वामींचं वाहन आहे मोर. मोराला कधी वाटतं का आज जरा भोलेनाथांच्या डोक्यावरती घिरक्या घेत नागालाच उडवावं, त्याचा हात साफ करावा, त्यालाच खाऊन टाकावं? माता राणीचं वाहन काय आहे? सिंह आहे. कधी सिंहाला वाटतं? 2-3 दिवस झाले एकादशी प्रदोष सारखं उपास चालू आहे भोलेनाथा, थोडंसं दुर्लक्ष झालं की नंदीवरच झडप घालतो मी, कधी वाटतं? अरे त्याच्या घरातला कर्ता भोलेनाथ आहे ना, त्याचं घर नंदनवन बनल्याशिवाय राहत नाही श्रोते हो. अर्थात विषय असा निघाला, नवनागांपासून विषय भोलेनाथांकडे गेला, भोलेनाथांपासून विषय पुढे तो वाढला. तर सगळ्या संसाराचं सार कुणामध्ये आहे? भगवान भोलेनाथांमध्ये. अरे देवांचे देव महादेव, सृष्टीच्या कल्याणासाठी 80 टन विष प्राशन करणारा देव जर असेल तर एकच देव म्हणजे भगवान भोलेनाथ. काय सांगताय का? एक विचारायचं होतं म्हटलं. आता नाही विचारायचं, कथेला सुरुवात होण्याच्या अगोदर, कथा संपल्याच्या नंतर मी सांगेल कसं तुम्हाला पुढे पुढे. तर काय चालू होता आपला विषय? संसाराचं संपूर्ण सार कोणाकडे? भगवान भोलेनाथांकडे आहे. नमः शिवाय नमः. काशी विश्वनाथ भगवान की जय. श्रोते हो, तर ही जी दुसरी होती ना विनीता, हिला 2 पुत्र झाले, पण हिचा एक पुत्र हिच्याच अनावधानाने, म्हणजे हिच्याच नजर चुकीने, हिच्याच भूल चुकीने किंवा हिच्यामुळेच मृत्यूला प्राप्त झाला. किंबहुना त्या बाळाने मृत्यूचं कारण आपल्या मातेला म्हणजे विनीताला गृहीत धरलं आणि विनीताला सांगितलं की तुला माझा सांभाळ करता आला आणि संगोपन करता आलं नाही, मी तुला शाप देतो की तुला दास्यत्व पत्करावं लागेल. कोणाचं दास्यत्व पत्करावं लागेल? त्याची दुसरी पत्नी आहे कद्रू, म्हणजे हिची मोठी बहीण जी कश्यपांना दिली आहे. या दोघीचं आता म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, तर त्या मोठीची आता हिला विनीताला काय करावे लागणार आहे? दास्यत्व स्वीकारावं लागणार आहे, म्हणून शाप दिला. पण ते बाळ जाता जाता सांगून गेलं की असं कर माते, दुसरं बाळ जे जन्माला येईल ना त्याचं लालन पालन संगोपन व्यवस्थित कर. खरं तर माझी आयु एवढीच होती आणि हे विधीचं विधान होतं, पण सांगितलं तेवढं तू लक्षात ठेव. आणि कालांतराने मग विनीताला अजून एक पुत्र झाला, त्याचं विनीताने संगोपन केलं. तसाही थोडासा मोठा झाला, तसा भगवान विष्णूंची खूप उपासना ते करायला लागली. आणि वैनतेय म्हणजे गरुड हे विनीताच्या पोटी जन्माला येऊन भगवान विष्णूंची उपासना करायला लागले. वरचा सगळा मुखाचा भाग जो होता तो गरुडाचा, हात म्हणजे पंख, आणि अशा पद्धतीने ते गरुडाचं स्वरूप होते. भगवान प्रसन्न झाले. भगवान म्हणाले काय इच्छा आहे तुला माग. त्यांनी सांगितलं प्रभू मला कायमस्वरूपी तुमच्या सान्निध्यात राहायचंय, मला तुमची सेवा करायची आहे, आणि दुसरं म्हणजे मला माझ्या मातेला दास्यत्वातनं मुक्त करायचंय. तेव्हा श्रीमन नारायणांनी गरुडाला सांगितले, गरुडा तू वैनतेय आहे, तुझी गती खूप शीघ्र आहे, तू पक्ष्यांचा राजा आहेस, तुझी भरारी खूप उंच आहेस, तुझ्यामध्ये अनेक गुण असे आहेत की मी तुला आपलंसं करू शकतो. तू अनेक गुणांनी युक्त आहेस गरुडा, माझं वाहन बनशील का? कारण तुझी गती कशी आहे गरुडा? अरे मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे, तुझ्या गतीला तुलना नाही आहे गरुडा, माझं वाहन बनशील? तू म्हटला प्रभू तुम्ही मला एवढी सेवेची संधी दिली आणि कायम तुमच्या वैकुंठात तुमच्या समीप राहण्याची संधी दिली. प्रभू माझ्या पाठीवरती तुम्ही बसणार आणि तुम्हाला मी सगळं ब्रह्मांड त्रैलोक्य फिरवेल, यापेक्षा अजून चांगलं काय असणार आहे प्रभू? अशा पद्धतीने हे जे गरुडजी आहेत ते वैकुंठाधिपती भगवान विष्णूंचे वाहन बनले. एक दिवस दक्ष प्रजापती राजाचा मोठा यज्ञ चालू होता, त्या यज्ञात भोलेनाथांना बोलवलं नाही, म्हणून भोलेनाथांनी आपली एक जटा काढली, ती कैलास पर्वतावरती आपटली, तिथनं वीरभद्र जन्माला आला. वीरभद्र दक्षाच्या यज्ञ मंडपात गेला
देव ऋषी यक्ष किन्नर गंधर्व जेवढे काही हातात सापडले तेवढ्या सगळ्यांचा शिरच्छेद केला. बाकीचे जे उरलेले होते, ज्याला जिथे जागा सापडली वीरभद्राच्या भीतीने तो लपवून बसला. गरुडजी पण तिथेच होते. गरुडजींना पण लक्षात आलं होतं की आता आपलं काही खरं नाही, कारण तो भोलेनाथांचा अंश आहे, त्याच्यापासून आपलं रक्षण कोण करेल. तिथे जर आपले स्वामी पण असमर्थ आहे आपलं रक्षण करायला, स्वतःचा जीव कसा वाचवायचा. ज्याला जिथे जागा मिळाली तिथे लपला. यज्ञ मंडपामध्ये पूजेच्या आजूबाजूला मोठ्या मोठ्या आपल्याकडे समय असतात ना 4-4, 5-5 फुटाच्या, तशा 2 घंटिका ठेवलेल्या होत्या. एक घंटा होता आणि एक घंटिका होती. गरुडजी जीव वाचवायला पहिले घंटिकेजवळ गेले, पण गरुडजींनी विचार केला मी ऊर्ध्वरेता आहे, मी ब्रह्मचारी आहे, त्यातल्या त्यात पुन्हा परत स्त्रीच्या जवळ जाऊन लपणं हे पुरुषाला शोभत नाही. तिथून सटकले आणि घंटाजवळ आले. म्हणजे घंटा जो होता बाजूचा, एका बाजूला घंटा आणि दुसऱ्या बाजूला घंटिका, तर घंट्याजवळ आले आणि त्या घंट्याच्या वरती असे बसले छानपैकी की कोणी बघितलं तर वाटायचं की त्या घंट्याचाच तो एक वरचा काय भाग आहे. आणि मग वीरभद्राने सांगितलं की आता जो जिथे असेल त्याने तिथेच थांबा, तिथून बाहेर येऊ नका. मग वीरभद्राचा क्रोध वगैरे शांत झाल्यानंतर दक्ष प्रजापतीला पुन्हा जिवंत केलं, पुन्हा तो यज्ञाची पूर्णाहुती वगैरे केली. तर गरुडाला घंट्याचं प्रतीक म्हणतात. बऱ्याचशा घंटांवरती गरुडाचं चिन्ह वरती असतं. याच्या मागची कहाणी ही सगळी होती. तर अशा प्रकारे हे गरुडजींना वैकुंठामध्ये निवास मिळाला. आणि गरुडजींना एक दिवस मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाले, अनेक प्रश्न उत्पन्न झाले. म्हणून त्यांनी सांगितलं की भगवंता, माझ्या मनात जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो, म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळून माझ्या शंकेचं समाधान होईल. श्रोतेहो, गरुड पुराण हे असं दिव्य पुराण आहे की जे लोक या पुराणाचं श्रवण करतात ना, ते सतशील बनतात, ते सत्पात्री बनतात, ते विवेकी बनतात, ते ज्ञानशील बनतात आणि विशेष म्हणजे त्यांच्या सगळ्या पापांचा नाश होतो. आणि गरुड पुराण श्रवण करणारे लोक निष्पाप होतात. विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होते, विजयार्थाला विजय प्राप्त होतो, मोक्षार्थाला मोक्ष प्राप्त होतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ या ग्रंथाचं श्रवण केल्याने आपल्याला प्राप्त होत असतात. ब्राह्मणाला ज्ञान मिळतं, क्षत्रियाला विजय मिळतो, वैश्य जो असतो त्याला खूप सारं धन याच्याने प्राप्त होतं आणि शूद्र जो असतो त्याला मोक्षाची प्राप्ती याच्यातनं होत असते. अर्थ, धर्म, काम, मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांना प्रदान करून देणार गरुड पुराण. भगवान ज्याप्रमाणे नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे सगळ्या पुराणांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ पुराण जर काही असेल तर ते पुराण काय माहिती तुम्हाला? ते कोणतं पुराण आहे? दिव्य श्री गरुड पुराण. महर्षींनी 18 पुराण लिहिले, पण त्या 18 पुराणांमध्ये कुठल्याच पुराणाला दिव्य शब्दाने संबोधित केलं नाही. श्रीमद भागवत पुराण, श्रीमद शिवपुराण, श्रीमद विष्णू पुराण, श्रीमद वत्स्य पुराण, श्रीमद वराह पुराण, श्रीमद अग्नि पुराण, पण कुठल्याही पुराणाला महर्षींनी दिव्य शब्दाने संबोधित केलं नाही. एकमात्र पुराणाला जेव्हा महर्षींनी लिहिलं तेव्हा महर्षींना वाटलं, मनातनं अंतःकरणातनं इच्छा निर्माण झाली की मृत्यूपर्यंत जे दिव्य ज्ञान या ग्रंथामध्ये आहे तर या ग्रंथाला आपण दिव्य या शब्दाने संबोधित कर. मृत्यूनंतरचं दिव्य फक्त याच ग्रंथात सांगितलेलं आहे, म्हणून महर्षींनी त्याला दिव्य शब्दाने संबोधित केलं. तर हे दिव्य श्री गरुड पुराण. गरुड नारायण भगवान की जय. तर अशा प्रकारे महर्षींनी गरुड पुराणाची निर्मिती केली. तर श्रोते हो, नियम असा असतो की ज अक्षरावरनं कुठल्याही ग्रंथाची किंवा पुराणाची सुरुवात करता येत नाही. आणि गरुड पुराणाची सुरुवात महर्षींनी नेमकी ज अक्षरावरूनच केली. मग महर्षींना माहीत नव्हतं का? ते वेदव्यास आहेत, ते महर्षी आहेत, ते बुद्धिमतां वरिष्ठम आहे, ते ज्ञानिनाम अग्रगण्यम आहे, ते भगवंताचा साक्षात अवतार आहेत. आणि अशा महर्षींनी ज्यांनी स्वतःच नियम बनवले त्यांना माहीत नाही का की ज अक्षरावरनं सुरुवात करायची नसते. बरं, ज अक्षरावरनं सुरुवात का करायची नसते याचं नेमकं असं मुख्य कारण काय आहे? तर ज हे दग्ध अक्षर आहे. कोणतं अक्षर आहे? दग्धाक्षर. आणि दग्ध अक्षरापासून कुठल्याही पुराणाची सुरुवात होत नसते, किंबहुना करायची नसते. मग हे महर्षींना माहिती असताना सुद्धा महर्षींनी सुरुवात कुठून केली माहिती का या पुराणाची? जय सद्गुरु कर्पूर गौरा, अनन्य भक्तांच्या माहेरा,
चतुराननादी सुरवरा स्मरहरा अगम्य तू भक्तवत्सला भक्तपालका नमन माझे गणनायका कंसाने आदित्यादित्याने कंसांतका देवी अंबिका नमस्कारू चतुष्टय वाचांची स्वामिनी जी राहिली मातृका लक्षणी ती ब्रह्मकुमारी लागोनी अंतःकरणी ध्यायीजे सकल देवतांस शिवासी पुन्हा नमस्कारोनी आजनेसी मागोनिया प्रेतकल्पासी अरे प्राकृतासी आरंभितो. जय सद्गुरू करपूर गौरा. ज अक्षरावर्ण ग्रंथाची सुरुवात श्रोते हो झालेली आहे. महर्षींना विचारलं की महर्षी तुम्हाला सगळे नियम माहिती आहेत, मग ज अक्षरावर्ण का हो सुरुवात केली? महर्षी म्हटले भागवताची सुरुवात पण जच अक्षरावर्ण. जन्माद्यस्य भागवताचा पहिला श्लोक तिचा अक्षर आहे ज. जन्माद्यक्ष्य जन्माध्यक्ष. महर्षींनी सांगितलं की बघ गरुड पुराण भागवत पुराण हे कधी लिहिले? म्हणजे जेव्हा कलियुग लागणार होता, कलिकाल लागणार होता, तेव्हा तुम्ही पुराणं लिहायला सगळी सुरुवात केली. भागवत वगैरे गरुड पुराण वगैरे तुम्ही कलिकालामध्ये लिहिलं. म्हणजे कलिकाळात या कलियुगामध्ये या कळीच्या काळामध्ये कलिकालामध्ये लोकांची अवस्था काय आहे? कोणी धनाच्या कष्टाने जळतोय, कोणी मनाच्या कष्टाने जळतोय, कोणी तनाच्या कष्टाने जळतोय. सगळे जळतायत श्रोते हो. परमसुख परमशांती हे कोणालाच प्राप्त झालेलं नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तुझी शोधोनी पाहे. मनात्माची रे पूर्वसंचित केले तया सारिके भोगने प्राप्त झाले. सगळे अशांत आहेत. कोणाला तनाचं दुःख आहे, कोणाला मनाचं दुःख आहे, कोणाला धनाचं दुःख आहे, कोणाला कोणत्या चिंता आहेत, कोणाला कोणती काळजी आहे, कोणी कोणत्या दुःखात आहे, कोणी कोणत्या शोकात आहे. म्हणून महर्षी म्हटले की या लोकांचं जर कल्याण करायचं असेल ना, तो दाह शांत करण्यासाठी ज अक्षरावरूनच मला ग्रंथांची निर्मिती करायला पाहिजे. तेव्हाच लोकांचा जो दाह आहे तो कमी होईल. म्हणून ज अक्षरावरनं महर्षींनी सुरुवात केली. मग काय झालं बरं श्रोते हो? तर एक दिवस वैकुंठाधिपती भगवान महाविष्णूंना गरुडजींनी प्रश्न विचारला की हे प्रभू, तुमच्या कृपेने मला ब्रह्मलोक, स्वर्गलोक, वैकुंठ लोक सगळीकडे काय 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 चाललेलं आहे ते मला सगळ्या ठिकाणचं सगळं इत्थंभूत माहिती आहे. तुमच्या आशीर्वादाने मी सगळ्या लोकांना सहजरित्या फिरून येत असतो. पण प्रभू, माझं यमलोकाला कधीही जाणं झालेलं नाही. जेथे प्लेती पापी जन तेथे नाही माझे गमन. या हेतूने तुम्हाला गुण प्रभू प्रश्न करीत असे. प्रभू, जिथे पापी जीवांना शिक्षा दिली जाते ना, तिथे माझं जाणंच झालेलं नाही, तिथे मी कधी गेलो नाही. म्हणून माझ्या मनात जे प्रश्न उत्पन्न होत आहे ते प्रश्न प्रभू मी तुम्हाला विचारतो आहे. त्याच वेळेला सहस्र वर्षांपर्यंत चालणारा यज्ञ नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषी 88,000 ऋषी एकत्र येऊन करत होते. मग दिवसभर यज्ञ चालायचा आणि रात्री संध्या स्नान उपासना वगैरे झाली की एक व्यास गादी बनवलेली होती आणि त्याच्यावरती कोणीतरी ज्ञानीपुरुष जाऊन बसायचा आणि त्या ज्ञानीपुरुषाला बाकीचे ऋषी जे होते ते एक 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 करून त्यांच्या मनातले प्रश्न काय करायचे, विचारायचे. त्यावेळेला नैमिषारण्ये सूतमुनी पुराण सांगे अनुदिनी. तो कोणे एके दिनी व्यासासनी बैसला. तया ते ऋषी शौनकादिक प्रश्न करीते झाले सम्यक. यवः सर्वांचा दुअंतक यातना अनेक करीतसे. तयाच्या लोकाचा विस्तार आणि जीवांचा आचार. देह त्यागिल्या कर्म प्रकार कैसा नर जीव भोगीत असे. आणि सूतजी इथे शरीर सोडून देतात आणि त्या कर्माचे पाप पुण्याचे फळ हे लोक कसे भोगतात म्हणे, त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. आणि त्याच वेळेला हाच प्रश्न कोणी कोणाला विचारला, तर गरुडाने कोणाला विचारला, भगवान नारायणांना. आपले स्वामी जे नारायण होते त्यांना तो प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा शौनकादी ऋषींना सूतजी सांगतायत, धर्म भगवान मधुसूदन कृष्ण. शौनकादी ऋषींना सूतजी काय सांगताय की भगवान मधुसूदन कृष्ण हे एक महान वृक्ष आहेत. कसे आहेत? महान वृक्ष आहेत.
भगवान मधुसूदन कृष्ण हे महान वृक्ष आहेत. बघा श्रोतेहो, वृक्ष सगळ्यांना आश्रय देतो. वृक्ष कधी बघतो का? त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता, त्याचा पंथ कोणता, जो आश्रयाला गेला त्याला वृक्ष काय देतो? आश्रय. अरे तो त्या वृक्षाला तोडत असतो ना, जोपर्यंत झाड तुटत नाही तोपर्यंत त्याच्या डोक्यावरनं आपली सावली बाजूला घेत नाही, करत नाही बाजूला सावली. म्हणून भगवंताला सूतजींनी कोणती उपमा दिलेली आहे? तर वृक्षाची उपमा. कोणती उपमा दिली आहे? वृक्षाची. वृक्षरूपी तू भगवान, वेद तुझे स्कंददान, पुराणे त्या शाखा गहन, यज्ञ दक्षिणती कुसुमे. हे भगवंता, हे मधुसूदन रूपी वृक्ष, भगवंता तू एखाद्या वृक्षाप्रमाणे आहेस. तू मोठा वटवृक्ष आहेस, तू खूप मोठा कल्पवृक्ष आहेस. आणि या वृक्षाचं मूळ काय? धर्म. या वृक्षाचं मूळ काय आहे? धर्म आहे. या वृक्षाचं खोड काय आहे? वेद आहे. या वृक्षाच्या फांद्या काय आहेत? तर पुराण. आपण जे पुराण श्रवण करतो ना श्रोतेहो, ते पुराण या वृक्षाच्या काय आहेत? फांद्या आहेत. आणि फुले, यज्ञ हे या वृक्षाचं काय आहे? फूल आहे. आणि या वृक्षाचं फळ काय माहिती का श्रोतेहो तुम्हाला? मोक्ष. काय फळ आहे या वृक्षाचं? मोक्ष. या मधुसूदन रूपी वृक्षाचं फल काय आहे? मोक्ष. काय सांगतोय मी? लक्षात येते माझी कथा? मग काय सांगतोय मी की या मधुसूदन कृष्णरूपी वृक्षाचं फळ काय आहे? मोक्ष. या ठिकाणी भगवान मधुसूदन रूपी श्रीकृष्णांची शौनकादी ऋषी स्तुती करतायत. आपण पण एक स्तुती करू या वृक्षरूपी भगवंताची. कल्पवृक्ष मधुसूदन रूपी जे भगवंत आहे त्यांची आपण सुद्धा एक छोटीशी स्तुती करू. वेद तरुंचे मधुर फल, स्वादुर से जे सोजवळ, आत्मा राम मुनी सकल, सेऊनी झाले जन सुफल, पहा परवनी आली अवनी, ही अगहरणी भवजल तरणी, ती पतिता आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. रे मोक्ष या वृक्षाचं फल आहे आणि याची भक्ती हे अतिशय मधुर असं याचं फल आहे. त्याला भक्तिरूपी फलाची गोडी लागते ना श्रोतेहो, तो सहज मोक्षाला प्राप्त होऊन जातो, तो सहज मोक्षाला प्राप्त करतो. म्हणून अशा पद्धतीने या वृक्षाचं फळ जे आहे ते मोक्ष आहे. पद्भ्यां चरणाभ्यां पाद्य रक्षती ती पाद पहा. पद्भ्यां चरणाभ्यां पाद्य रक्षती ती पाद पहा. ज्याप्रमाणे वृक्ष सगळ्यांना आश्रय देतात, सगळ्यांचं कल्याण करतात, त्याचप्रमाणे हे मधुसूदन श्रीकृष्ण रूपी भगवान परमात्मा परमेश्वर हे सगळ्यांचं काय करतात? कल्याण करतात. पण श्रोतेहो, ज्याप्रमाणे जन्म आहे त्याप्रमाणे मृत्यूसुद्धा आहे. या भूतलावरती मृत्यूला कोणी चुकवू शकलं नाही. मोठे मोठे राजे जन्माला आले, महाराजे जन्माला आले, स्वतः भगवंत अवतारित झाले. जो जो मनुष्य रूपाने जन्माला आला तो मृत्यूला प्राप्त झाला. जेव्हा सवे जन्मे मृत्यू जोड जन्मजात, दिसे भासते ते सारे विश्वनाशवंत. काय शोक करसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती अरे पुत्र मानवाचा. बाळ जन्माला येण्याच्या अगोदरच त्याचा मृत्यू निश्चित होऊन जातो. श्रोत्यो, मृत्यू अंतिम सत्य आहे. बाहेर पडलेला उजेडा सूर्याचा आहे हे जेवढं सत्य आहे तेवढं सत्य आहे मृत्यू. जातस्यै ध्रुवं जन्म, जातस्यै ध्रुवं जन्म, ध्रुवं मृत्यू,
मृतस्य च, जातकाचा जन्म जसा निश्चित आहे तसा त्याचा मृत्यू सुद्धा निश्चित आहे. ज्याचा मृत्यू निश्चित आहे त्याचा पुन्हा जन्म सुद्धा निश्चित आहे. जन्म आणि मृत्यू जेव्हा बाळ मातेच्या उदरामध्ये असतं ना तेव्हाच निश्चित होऊन जातं. आज पण देवाने 3 गोष्टी स्वतःच्या हातात ठेवल्या, त्याच्या सगळ्याच गोष्टी भगवंताने त्याच्या स्वतःच्या हातात ठेवलेल्या आहेत. पण 3 गोष्टी भगवंताने स्वतःच्या हातात ठेवल्या. 3 गोष्टी कोणत्या माहिती का तुम्हाला? जन्म विवाह मरण गती सोयी, जन्म विवाह मरण गती सोयी, जहाँ जस लिखा तहाँ तस होई. जन्म विवाह आणि मृत्यू हे भगवंताने कोणाच्या हातात ठेवलंय? स्वतःच्या हातात ठेवलेलं आहे. आयु, जन्माला आलेल्या बाळाचं आयुष्य, आयु किती राहील. वित्त, वित्त म्हणजे तुझ्याकडे धन किती राहील, संपदा किती राहील. कर्म, तो काय काम करेल, डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, वकील बनेल, ॲडव्होकेट बनेल, कोण बनेल हे सुद्धा मातेच्या उदरातच भगवंत काय करतात? निश्चित करून देतात. आयु वित्तंच कर्मंच विद्या, त्याच्याकडे विद्या किती असेल. बरं, विद्या कोणत्या क्षेत्रातली असेल, विद्या कोणत्या क्षेत्रातली असेल हे सुद्धा बाळ मातेच्या उदरामध्ये असतं तेव्हाच निश्चित झालेलं असतं. आयु वित्तंच कर्मंच विद्या निधनमेव च, त्याचं निधन कधी होईल, मृत्यू कधी होईल हे सुद्धा लिहिलेलं असतं. पंचायतान्यपि सृज्यन्ते गर्भास्तस्यैव देन, या 5 गोष्टी बाळ गर्भात असताना श्रोते हो तेव्हाच त्या निश्चित झालेल्या असतात. जहाँ जसं लिखा तहाँ तसं होई. मृत्यू सुद्धा बघा ना श्रोते हो, ज्याचा जिथे लिहिलेला आहे बरोबर त्याचा मृत्यू तिथेच होतो. पंजाबमधला एक व्यक्ती होता विक्रम मालोट म्हणून, आयुष्यात कधी महाराष्ट्रामध्ये आलाच नाही. 40-42च वय होतं. त्याला इच्छा झाली की त्र्यंबकेश्वर, अंजनेरी वगैरे तिकडचा प्रदेश आपण बघू म्हणून तो आला. इथे सगळ्यांचं तर काय फिरायचं फिरला, काय पाहिलं. मी तुम्हाला काय सांगतोय की मृत्यू जिथे असेल तिथे माणूस कसा येतो. आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय 1-1.5 वर्ष अगोदरची. कुठला व्यक्ती? पंजाबचा व्यक्ती, ज्याने कधी महाराष्ट्र बघितलं नाही, जो कधी नाशिकला आलाच नाही आयुष्यात 40 वर्षामध्ये, तो तिथे आला. अंजनेरी वगैरे, ब्रह्मगिरी वगैरे, त्र्यंबक वगैरे सगळं बघितलं. तिथून निघाला. नाशिकमध्ये गाडी खराब झाली म्हणून गॅरेजला गाडी लावली आणि मित्राला फोन केला. जो त्याचा नाशिकमध्ये मित्र होता, तर यूट्यूबला चॅनल होतं, स्नेक म्हणजे साप वगैरे पकडतो ना तो स्नेक, सर्पमित्र तो होता. म्हणून त्याचे मित्रमंडळ भरपूर होतं यूट्यूबला चॅनल असल्यामुळे. मग त्याने ते सांगितलं की मी आलेलो आहे, असं गाडी खराब, 2-3 दिवस लागतील. तर त्याला एका मित्राने सांगितलं की साहेब तुम्ही आमच्याकडे घरीच राहा, आमच्याकडे घरी कोणी नाही, आमचे 2-3 फ्लॅट्स वगैरे, एक फ्लॅट राहा 2 दिवस, काय फरक पडतो. तर इथे तो जमल्यामुळे बाकीचे सगळे मित्र जमले आणि हे सगळे सर्पमित्र असल्यामुळे यांनी सगळ्यांनी आपल्याकडे असलेले सगळे ते स्नेक वगैरे काढले आणि त्यांचं खेळणं चालू झालं. विक्रम मालोट बिचारे बाजूला बसले, ते गंमत बघताय. आणि एक साप जो होता तो बाटलीमध्ये पुन्हा जेव्हा ते ठेवायला गेले ते त्यांचे मित्र, तो बरोबर त्या बाटलीमध्ये काही जात नव्हता आणि बिचारे स्टिकने त्याचा प्रयत्न करत होते. बाकीचे सेफ डिफरन्स होते, पण हे विक्रम मालोट जे होते यांची सवय अशी होती की हातामध्ये स्टिक म्हणजे असं छडी वगैरे काही घेत नव्हते. ते डायरेक्ट हाताने हँडलिंग करायचे. त्यांचा एवढ्या वर्षांचा अनुभव होता की एकदाही स्नेक त्यांना स्नेक बाईट झाली नव्हती. ते स्वतः उठले, त्यानं साप तो हातामध्ये घेतला आणि त्या बाटलीत घालायला गेलो. तो स्नेक बाईट त्यांना झाली. वास्तविक पाहायला गेलं तर एवढ्या लांबचा व्यक्ती होता, मेला कुठे येऊन? नाशिकमध्ये येऊन. तर जिथे मृत्यू असेल तिथे तो मृत्यू मनुष्याला ओढून घेऊन जातो. आणि शेवटी हो श्रीमन नारायण गरुड त्यांना सांगते, गरुडा दिवा केव्हा संपतो बरं? दिवा केव्हा शांत होतो? जेव्हा दिव्यातलं तेल संपतं तेव्हा दिवा शांत होतो. दुसरं म्हणजे त्याला बाळाची झुळूक लागली आणि तिसरं म्हणजे काही कारणाने तो शांत झाला. तर हे मृत्यू आणि अकाल मृत्यूचं गणित भगवंत कोणाला समजवत आहेत? गरुडजींना समजवत आहे की गरुडा मृत्यूचे 3 प्रकार असतात. एक मृत्यू असतो, एक अकाल मृत्यू असतो आणि एक काल मृत्यू असतो. जेव्हा काल मृत्यू येतो तेव्हा मनुष्य कितीही प्रयत्न केले, डॉक्टर दवाखाने करा, मंत्र जप करा किंवा असेल नसेल ते सगळी ताकद लावून द्या. मला सांगा, जर मृत्यूला विकत घेता आलं तर लता मंगेशकरांनी विकत घेतलं नसतं का? रतन टाटांनी विकत घेतलं नसतं का? यांच्याकडे काय संपदेची कमी होती का?
पण नाही, गरीब असो वा श्रीमंत असो, मूर्ख असो वा विद्वान असो, ज्ञानी असो वा अज्ञानी असो, बाल असो, तरुण असो, वृद्ध असो, युवा असो, स्त्री असो, पुरुष असो, हा मृत्यू कोणाला चुकलेला नाही. हा मृत्यू कोणाला चुकलेला नाही. मृत्यूनंतरचे अद्भुत जग. तर श्रीमान नारायण गरुडजींना विचारतायत, गरुडजी श्रीमान नारायणांना विचारतायत की प्रभू, मृत्यूनंतरच्या अद्भुत जगाबद्दल मला सांगा. जे लोक तुमची भक्ती करत नाही, ते अधम पापी लोक कशा दुःखाच्या गतीला प्राप्त होतात, कशा दुःख मार्गाला प्राप्त होतात, याच्याबद्दल कृपा करून तुम्ही आम्हाला सांगा, असं म्हणून प्रश्न विचारला आहे. तेव्हा श्रीमान नारायणांनी सांगितलं की गरुडा, बघ, मनुष्याचं जीवन जे असतं त्या मनुष्य जीवनामध्ये मनुष्य जीवनाचे चरण सांगितलेले आहेत. किती चरण आहे आपल्या जीवनाची माहिती का तुम्हाला? एकूण आपल्या मनुष्यांच्या जीवनाचे चरण आहेत 9 चरण आहेत. म्हणजे 9 प्रकारच्या अवस्था आपल्या जीवनाच्या आहेत. मग त्या 9 अवस्था कोणत्या कोणत्या आहेत बरं? तर पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे बाल, दुसरी अवस्था आहे कुमार, तिसरी अवस्था आहे युवा, चौथी अवस्था आहे वृद्ध, पाचवी अवस्था आहे आतुर आणि 6वी अवस्था आहे श्रोते हो मृत्यू. या अवस्था आहेत. आणि मनुष्य जीवनकाळामध्ये कायम म्हणतो की आज भगवंताची भक्ती करेल, उद्या भगवंताची भक्ती करेल, आज करेल उद्या करेल, मध्ये तो सगळं आयुष्य त्याचं घालवून देतो. बाल्य वेचिले खेळण्यामध्ये, बाल्य वेचिले खेळण्यामध्ये, तुझन पूजिले देवा यौवनी कधी, तुझन पूजिले देवा यौवनी कधी, वार्धकी तनू होई जरजरा, वार्धकी तनू होई जरजरा, धाव पावरे देवा त्र्यंबकेश्वरा. काय करतो श्रोते मनुष्य? लहानपण खेळण्यात उडण्यात चालला जातो, तरुणपणा संसार करण्यात चालला जातो आणि म्हातारपणामध्ये एवढा म्हातारा होऊन जातो तरी त्याच्याकडनं देवदेव देवदेव केला जात नाही. श्रीमान नारायण गरुडजींना सांगते की गरुडा, मनुष्याने योग्य वेळ असतानाच माझी भक्ती करून घ्यायला पाहिजे. जे माझी भक्ती करतात त्यांना यमाच्या मार्गावरती यातना भोगण्याची वेळ येत नाही, ते यमपाशामध्ये बद्ध होत नाही. माझ्या भक्तीचा महिमा खूप आहे गरुडा, माझ्या भक्तांची दुर्गती होऊ देत नाही. पण जे लोक माझी भक्ती करत नाही गरुडा, ते मात्र मृत्यूच्या पश्चात अनेक दुःखांना प्राप्त होतात. म्हणून मनुष्याने भगवंताची भक्ती करायला पाहिजे. बघा, जे भगवंताचे भक्त असतात किंवा जीवन चांगल्या पद्धतीने जगतात, जीवनामध्ये अनेक प्रकारचे पुण्य करतात, त्यांना मृत्यूच्या समयामध्ये यातना होत नाही. त्यांना यमदेव किंवा यमदूत दृष्टांत देत नाही, त्यांचा प्राण शरीरातून सुखपूर्वक निघतो. पण मात्र मनुष्याने जर भक्ती केलेली नसली, त्याने पापच संपादित केलेलं असलं, म्हणजे पाप खूप जास्त आहे आणि पुण्य खूप कमी आहे, तर मात्र त्याला मृत्यूच्या समयामध्ये अनेक प्रकारच्या यातकांना सामोरं जावं लागत असतं. म्हणून मनुष्याने भक्ती ही करून घ्यायला पाहिजे. जीवन असं वाया घालवायला नको पाहिजे. अन्यथा एकदा वय झालं की मग आपलं शरीर सुद्धा आपली साथ सोडून द्यायला लागतं. मग गुडघे भार घेत नाही, मग कंबर भार घेत नाही, मग पाय दुखतात, मग चालणं शक्य होत नाही. आणि जसं जसं शरीर क्षीण व्हायला लागतं ना श्रोते हो, तसं तसं मनुष्याचं त्याला ऐकायला येणं सुद्धा कमी होतं, त्याला बोलणं सुचत नाही, तो आपल्या घरातल्याच नातेवाईकांना ओळखत नाही. किती वेळेला कुठे सुनेलाच ओळखणार नाही, कुठे मुलालाच ओळखणार नाही, कुठे मुलीलाच ओळखणार नाही. अशी सुद्धा अवस्था म्हणजे स्मृतीनाश पावते श्रोते हो. असेच एक आजोबा होते, त्यांना आतुर कालामध्ये खाली टाकलेलं होतं. ते असे दरवाजाकडे बघायचे आणि गोल 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 असा बोट फिरवायचे. त्यांचे 2-3 मुलं होते. तर शिक्षक मुलाने सांगितलं डॉक्टर भावाला की तुझा डॉक्टरकीचा अभ्यास केलेला आहे, मेडिकल सायन्सचा अभ्यास केलेला आहे, तुझ्याकडे एखादं शक्ती येण्याचं इंजेक्शन असेल ना. बाबांना काय करायचं आहे म्हणे, देवाचं
नाव घ्यायचंय. ते बघ म्हणे बाहेर असा बोट दाखवता गोल 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 म्हणजे आकाश ब्रह्मांड, आणि असा बोट दाखवतात की त्या आकाशामध्ये असलेला तो परमपिता परमात्मा, तो भगवंत, त्यांचं नाव घ्यायचंय. अरे काहीतरी राधाकृष्ण म्हणून जरी वारले तरी त्यांचं कल्याण होईल, त्यांना गती प्राप्त होईल. डॉक्टर मुलांनी इंजेक्शन दिलं, आणि जसं इंजेक्शन दिलं थोडीशी ताकद आली त्यांना, तसंच ते मुलांवरती सुनांवरती ओरडले, अरे मागच्या राधाबाईंकडे चाळणी कधीपासून दिलेली आहे, तुम्ही ती चाळणी सुद्धा आणली नाही, जा ती चाळणी घेऊन या. तर श्रोतेहो, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की या संसारामध्ये मनुष्याने इतकं गुरफटून जायला नको की मरण्याच्या वेळेस सुद्धा त्याला चाळणी आठवेल की राधाबाईंकडे चाळणी राहिली आहे. तर एवढं या संसारामध्ये गुरफटायचं नसतं. बघा श्रोतेहो, मनुष्य आपलं स्वतःचं आत्मकल्याण करणार नाही तर दुसरं कोण करेल. अर्थात मला भूक लागली तर जेवावं मलाच लागेल ना, दुसऱ्याने जेवलं तर माझं पोट भरेल का? ते म्हणायला असतं फक्त तू खाल्लं तरी माझं पोट भरून जाईल, पण खऱ्या अर्थाने स्वतःलाच खावं लागतं. तसं मनुष्य स्वतः आपलं कल्याण करणार नाही तर दुसरा कोण त्याचं आत्मकल्याण करेल. म्हणून मनुष्याने योग्य वेळ असताना दान, पुण्य, सत्कर्म, भक्तिमार्ग, भगवंताचं नामस्मरण जे काही करायचं असेल ते करून घेतलं पाहिजे. अन्यथा एकदा वय होऊन गेलं तर मात्र ते शक्य होणार नाही. आप्त सोय रे स्वार्थ जाणती, आप्त सोय रे स्वार्थ जाणती, इष्टमित्र ते देवा गोड बोलती, इष्टमित्र ते देवा गोड बोलती, अंती एकला देवा तूच ईश्वरा, अंती एकला देवा तूच ईश्वरा, हे दय धाव पावरे देवा त्र्यंबकेश्वरा. पण तो त्र्यंबकेश्वर सुद्धा केव्हा आपल्यासाठी धावेल, तो भगवान महाविष्णू सुद्धा, नारायण सुद्धा आपल्यासाठी केव्हा धावतील, जेव्हा आपण त्यांची भक्ती केलेली असली तेव्हाच ते आपल्यासाठी धावतील. अन्यथा श्रोतेहो, म्हातारपणामध्ये मनुष्याकडनं काही होऊ शकत नाही. आपण म्हणतो की गुरुजी मरताना नुसतं राम नाव तोंडामध्ये आलं तरी कल्याण होतं, मरताना एखाद्याने नुसतं आपण एखाद्याच्या कानांवरती राम राम कृष्ण कृष्ण म्हटलं तरी त्याचं कल्याण होतं. पण श्रोतेहो, खरं सांगू तुम्हाला, मृत्यूच्या समयामध्ये, मृत्यूच्या वेळेला प्राणांत समये कफवात पित्त, त्या क्षेत्रामध्ये कफ वात पित्त या ज्या नाड्या असतात ना, त्या हळूहळू करून बंद पडायला लागतात आणि एवढा त्रास मनुष्याला होत असतो की आत्ता आपण सहज म्हणू शकतो श्रीराम जय राम जय जय राम, म्हणा तुम्ही पण श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पण मृत्यूच्या वेळेला नुसतं राम कृष्ण हरी सुद्धा आपल्या मुखात येऊ शकत नाही. रामकृष्ण हरी सुद्धा आपल्या मुखात येऊ शकत नाही. हे कोणाच्या मुखात येतं? ज्याने जीवनपर्यंत अट्टहास केला आहे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, त्यालाच मरताना आठवतं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि जो अंतिम समयामध्ये जो संसारातनं विरक्त झाला नाही त्याला मरताना आठवतो. कोणाकडे 20 रुपये बाकी आहे, कोणाकडे 50 बाकी आहे, कोण ताटली घेऊन गेलंय, कोण वाटी घेऊन गेलंय, कोण चमचा घेऊन गेलंय, मरताना सुद्धा मनुष्याला आठवतं. म्हणून मरताना आपली दुर्गती होऊ नाही असं जर मनुष्याला वाटत असेल तर मात्र त्याने भगवंताचं नामस्मरण करत राहिला पाहिजे. बघा ना, ज्या भगवंताने एवढं सुंदर मनुष्याचं शरीर आपल्याला दिलं, एवढी सुंदर वाणी दिली, एवढे सुंदर जिव्हा दिली, एवढे सुंदर कर्ण दिले, आणि त्यांच्या माध्यमातून जर त्या कानांच्या माध्यमातून आपण भगवंताचं नामस्मरण श्रवण करत नसू, भगवंताच्या कथा श्रवण करत नसू, किंबहुना त्या वाचेने जर भगवंताचं नाव घेत नसू, तर गरुडजी म्हणतायत की अशा अधमपापी लोकांना का नरकात जावं लागणार नाही, प्रभू का नरकात जावं लागणार नाही. म्हणून ज्या भगवंताने एवढं अनमोल मनुष्याचं शरीर आपल्याला दिलंय ना, त्या भगवंताला पुन्हा पुन्हा आपण धन्यवाद दिला पाहिजे. बंसी वाले तेरा शुक्रिया रे मुरली वाले तेरा शुक्रिया, तूने जीवन में सब कुछ दिया, प्रभु जीवन में सब कुछ दिया. मग श्रोतेहो, मनुष्याचा स्वभाव आहे, भगवंताने जेवढं काही दिलं असेल ना त्याचं कधी तो कौतुक करणार नाही, पण एखादी गोष्ट कमी असेल ना तर घडी घडी भगवंताला तो तीच गोष्ट काय करतो, बोलून दाखवतो. प्राण शरीरातून निघताना काय होतं बरं, तर
प्राण शरीरातून कसा बाहेर पडतो. त्याला सगळ्यात पहिल्यांदा मानसिक आजार, शारीरिक आजार, व्याधी आणि हळूहळू करून तो एवढा जीर्ण होऊन जातो की जसं लहान बाळ अंथरुणावरनं उठू शकत नाही, स्वतः जागा बदलू शकत नाही, अंथरुण बदलू शकत नाही, त्या लहान छोट्याशा बालकाप्रमाणे, अगदी 2-4 दिवसांच्या बालकाप्रमाणे अंतिम समयात त्याची अवस्था होऊन जाते. आपल्या पेष्टबंधू बांधवांनी वेढलेला तो जीव अंतिम समयामध्ये श्वाससुद्धा व्यवस्थित घेता येत नाही, घशातनं घुरघुर 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 असा आवाज यायला लागतो आणि श्रोते हो, हजारो 100 विंचू एकाच वेळेला एकाच जागेवर चावावे एवढ्या भयंकर यातना प्राणोत्क्रमणाच्या वेळेला होतात. तो मनुष्य आपले डोळेसुद्धा उलटे करून देतो आणि प्राणोत्क्रमणाच्या वेळेला अशा पद्धतीने एवढ्या यातना सहन कराव्या लागतात. श्रीमद नारायण गरुड त्यांना सांगते, गरुडा, पायात घुसलेला काटासुद्धा बिना यातनांचा निघत नाही, तो सुद्धा अनेक यातना देतो, तेव्हा तो पायातनं बाहेर निघतो. जो जीवात्मा बाळ मातेच्या गर्भामध्ये असतं तेव्हापासून जो जीवात्मा, जो आत्मा त्या मातेच्या उदरामध्ये प्रवेश, त्या बाळामध्ये प्रवेश करतो, तो शेवटपर्यंत संपूर्ण शरीरात चैतन्य रूपाने विद्यमान असतो. आणि असा तो जीवात्मा त्या शरीरातनं यमाच्या पाशात बद्ध करून जेव्हा ते यमदूत ओढून काढतात ना गरुडा, तेव्हा खूप यातनांचा कल्लोळ त्या शरीरामध्ये उठतो. गरुडा, जन्माला येणं पण सोपं नाही आहे. गरुडा, जन्माला येणं सुद्धा फार अवघड आहे. गरुडा, बहु हिमपुटी होई जे मायपुटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधेपचे कोंडले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बालकासी. अरे 9 महिने खाली डोकांवरती पाय करून लटकवून ठेवलेलं असतं. 9 महिने एवढ्याशा जागेमध्ये किती यातना असतात. तर श्रीमद नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा, जन्माला येणं सुद्धा सोपं नाहीये आणि जीवन जगणं, मला सांगा श्रोते हो, या जीवनामध्ये आपण खऱ्या अर्थाने जे सुख भोगतो ते सुख शाश्वत आहे का? नाही आहे ना शाश्वत. हे मनुष्याला कळून सुद्धा मनुष्य भक्ती मार्गाकडे वळत नाही, परमार्थाकडे वळत नाही. तर श्रोते हो, जन्माला येणंही सोपं नाही, जीवन जगणंही सोपं नाही. आणि एवढं सगळं जीवन जगल्यानंतर जो मृत्यू प्राप्त होतो, तो मृत्यूसुद्धा फार कष्टदायी, फार वेदनादायी आहे. श्रोते हो, तो मृत्यूसुद्धा भयंकर आहे. मृत्यूच्या समयामध्ये 2 भयानक असे यमदूत त्या ठिकाणी येतात, ज्यांचे नेत्रवर्ण, नेत्र खदिरंगार आहेत. असं वाटतं त्यांच्याकडे बघून की यांच्या नेत्रामधनं ज्वाला बाहेर पडतायत, एवढे ते भयंकर असे नेत्र आहेत. तसेच भयंकर त्यांचे मोठे मोठे ओठ आहेत. आणि यमदूत, एक यमदूत 20-20, 25-25 फुटांचे उंच बलदंड धिप्पाड शरीराचे आणि कावळ्याप्रमाणे काळे आणि विकृत चेहऱ्याचे, शस्त्रासारखे मोठे मोठे नख असलेले असे ते भयंकर यमदूत जेव्हा दृष्टांत देतात ना श्रोते हो, तेव्हा तो जीवात्मा भीतीने थरथरा कापायला लागतो. त्याच्या शरीराला पूर्ण कंप सुटतो, श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्या यमदूतांच्या त्या भयानक रूपांना बघून तो मल आणि मूत्र त्या ठिकाणी त्याग करतो. आणि अशा प्रकारे ते यमदूत त्याला पाशामध्ये बद्ध करतात आणि शीघ्रगती यमलोकामध्ये घेऊन जातात. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तो यम बघतो, यमलोक बघतो, नरक वगैरे बघतो. ते यमाचे दूत, यमाचे किंकर त्याला सांगतात की तू म्हणत होता ना, नरक नसतं, स्वर्ग नसतो, यम नसतात, यमदूत नसतो, बघ तुझ्या डोळ्यांना तू बघून घे आणि आम्ही तुला पुन्हा 13 दिवसांसाठी आता या भूतलावर तुझ्या घरी आम्ही तुला सोडून देऊ. मग 13 दिवस तुझ्या पत्नी, पुत्र, बंधू, बांधव, आप्त, इष्ट, नातेवाईक, नातू, पंतू सगळ्यांसोबत तुला काय आनंद घ्यायचा तो घे. त्या घराच्या आजूबाजूला घुटमळ घुटमळ कर, तिथेच राहा. आणि मग मात्र 13व्या दिवशी, 12व्या दिवशी, 12व्याचं गंधमुक्त शुद्ध श्राद्धाचं भोजन झाल्यानंतर मात्र तुला आम्ही मरकटाप्रमाणे, जसं एखादा मदारी माकडाला आपल्या फासामध्ये बांधतो आणि रस्त्याने फिरवतो, चालवतो, नाचवतो आणि ते माकड चालल्याने त्याला फरफटत घेऊन जातो, त्याला किती किती महिने खायला सुद्धा देत नाही, तशाच पद्धतीने तुला आम्ही यमाच्या मार्गावरती घेऊन जाणार आहेत असं म्हणून त्याला त्या यमाचं भय दाखवून, सगळ्या काही गोष्टी दाखवून मग त्याला मात्र आपल्या घराजवळ आणून
सोडून दिलं जात असतं. म्हणून श्रोतेहो, या 10 दिवसांमध्ये आपल्या माठाच्या खाली आपण जे भांडं ठेवतो ना, त्याच्यात थेंब थेंब पाणी गळतं, ते साचलेलं असतं. ते पाणी सकाळी पारशाने उठल्यानंतर, दरवाजा उघडल्यानंतर त्या उंबरठ्यावरती, पायऱ्यांवरती, अंगणात, थोडंसं रस्त्यावर, आजूबाजूला सगळीकडे जास्तीत जास्त प्रोक्षण करायचं असतं. याच्याने पूर्वजांची, पितरांची काय होते, तृप्तता होत असते. तर तो जीवात्मा आपल्या घराजवळ 13 दिवसांपर्यंत असतो. बरं, या 13 दिवसांमध्ये त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलायच्या, त्यांचं कौतुक करायचं, किंबहुना कोणाशी भांडायचं नाही, कोणी कोणाला अपशब्द बोलायचा नाही. कारण मग ते जेव्हा आपल्याला बघतात ना, तेव्हा त्यांना दुःख होतं की आम्ही असताना पण तुम्ही असंच वागले आणि आम्ही गेल्यानंतर पण तुमच्यामध्ये काही तुम्ही सुधारणा केली नाही, बदल केला नाही. म्हणून हे 10 दिवस आपण सुटकाचे नियम पाळत असतो. तर श्रोतेहो, ते 10 दिवसांपर्यंत स्वगृही असतात. आणि मग मात्र जेव्हा 12व्या 13व्याचं भोजन वगैरे करून, शुद्ध श्राद्ध वगैरे झाल्यानंतर ते यमाच्या पाशामध्ये बद्ध करून त्या यमाच्या मार्गावरती रोज किती चालावं लागतं श्रोतेहो? 247 योजन एवढं अंतर रोज चालावं लागतं. 247 योजन एवढं अंतर रोज त्या जीवात्म्याला चालावं लागतं. मग या यमाच्या मार्गावर चालताना पहिलं कोणतं नगर लागतं बरं? मी नाव म्हटलं की तुम्ही कोणीतरी एक म्हणायचं, म्हणजे मला ते समजेल की किती झाले. सौम्यपूर. एक. पहिलं कोणतं नगर लागतं? सौम्यपूर. किती अंतर चालल्यावर लागतं? 247. प्रत्येक शहरामध्ये अंतर 247 योजनांचं आहे. बरोबर 247 योजन पूर्ण केलं की दुसरं शहर लागतं. मग या शहरामध्ये ते पोहोचले, म्हणजे त्या नगरामध्ये ते पोहोचले की त्यांना त्यांच्या तिथीला त्या ठिकाणी भोजन देत असतात. म्हणून आपण त्यांच्या तिथीला इथे पित्तर बसवत असतो. आणि आपण जर विसरून गेलो तर ते यमाचे दूत त्यांना टोचून टोचून बोलतात, काय रे, तुझ्या नातूंनी काय केलं रे, तुझ्या मुलांनी काय केलं रे, एवढा तुझा जीव होता ना त्यांच्यात, त्यांना तुझ्यासाठी तेवढं पण केलं नाही, बघ बघ त्यांना तुझ्यासाठी तेवढं पण केलं नाही बघ, असे टोचून टोचून बोलतात. अजून काय म्हणतात, कुठे आहे तुझा मित्र, कुठे आहे तुझा मित्र, कुठे आहे तुझं धन, कुठे आहे तुझं धन, बघ तुझ्या नातेवाईकांनी तुझ्यासाठी पित्तर पण बसवलं आणि तुला इथे भोजन देणार नाही बरं का आम्ही, त्यांनी तिथे दिलं नाही ना, आम्ही इथे तुला देणार नाही. म्हणून पितरांसाठी जे जे काही करता आलं ना ते ते करायचं. श्रीमन्नारायण गरुडाला सांगताय, गरुडा अन्न वस्त्र दक्षिणा याचकासी दिल्या जाणार ते पावते पितरांना ने विषयी शंका नसे. गरुडा, इथे तू अन्न वस्त्र दक्षिणा ज्या ज्या काही गोष्टी पितरांच्या निमित्त देशील ना, या त्यांना त्या तिकडे पुरवल्या जातील, तिकडे त्यांना दिल्या जातील. जसं की मला सांगा, एखाद्याला मुंबईला जर आपण 10,000 रुपये पाठवायचे, बरोबर, आपण काय सांगू त्याला, तू तुझ्या टेरेसवरती ये, आम्ही आमच्या टेरेसवरती येतो, आम्ही इकडून 10,000चं बंडल फेकतो, तिकडे तू कॅश घेऊन घे. आपण काय सांगू, फोन पेला पैसे टाकू, तुला तिकडे 10-5 मिनिटात पैसे मिळून जातील, मेसेज येईल, फोन पे नंबर द्या आम्हाला, पैसे तुला टाकतो. मग आपण काय खरंच मुंबईला पैसे द्यायला गेलो का त्याला? आपण कुठे टाकले, त्याच्या अकाउंटला टाकले, नंबरला टाकले, जी प्रोसिजर असेल ती आपण केली, बरोबर, पण पैसे त्याला तिकडे मिळाले. मग तसं आपला सिस्टम आहे, म्हणजे भगवंताने, त्या भगवंताला माहीत नव्हतं का की आपण बनवलेला मनुष्य एवढा एक्स्ट्रा ऑर्डिनरी राहणार आहे, तरी त्याने मनुष्य बनवला, बरोबर. मग ज्या भगवंताने मनुष्य बनवला तो मनुष्य आपल्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी नसणार आहे का, किंवा आपल्यापेक्षा सुप्रीम नसणार आहे का? असेल ना. म्हणून वेद भगवंताची स्तुती करताना म्हणतात, त्या तिष्ठांगोलाम, प्रभू तुम्ही सगळ्यांना पुरून उरून सुद्धा 10 अंगुल शेष उरलेले आहेत. मग त्या ठिकाणी त्यांना जेवण भोजन दिलं जातं त्यांच्या तिथीला. म्हणून आपण पितर कधी बसवतो, त्यांच्या तिथीला, कारण यांना थांबवलं तेव्हा प्रवास केव्हा चालू होतो, तिथीपासून ते प्रवासाला सुरुवात करतात. तर थांबायला बरोबर तिथीलाच थांबतात. म्हणून योजन प्रत्येक वेळेला 247च प्रमाण ठेवलेलं आहे, म्हणजे बरोबर त्यांच्या तिथीला ते त्या ठिकाणी जाऊन बरोबर पोहोचतात. म्हणून या सगळ्या गोष्टी पितरांच्या निमित्त आपण दान करायला पाहिजे. अन्यथा ते यमाचे किंकर त्यांना खूप टोचून टोचून बोलतात की तो खोट्या खोट्या संसारामध्ये, लुटुमुटूच्या संसारामध्ये तो एवढा रमला आणि परमार्थ केला नाही. प्रपंच खोटा मृगपानी, घेरे फिरती प्राणी, कन्या सुतदारान, धन माझे मिथ्या वदतो वाणी, अंती नेतील हे यमदूत, संगेन ये कोणी, निर्गुण रेणुकार्य भवानी, जपतो मी निर्वाणी, लोलो लागला. यमाचे किंकर सांगतात, तुझ्या सोबत तुझं पुण्य असतं तर आज तुला या मार्गाने एवढे कष्ट सहन करत जाण्याची वेळ आली नसती. म्हणून त्यांच्यासाठी आपण करायला पाहिजे. आणि सांगण्याचा उद्देश हा आहे
या प्रपंचामध्ये तुम्ही भरपूर लक्ष घाला. माझं असं म्हणणं नाही की प्रपंच करू नका आणि विरक्त प्रपंचात लक्ष घाला हो, पण एक घडी की आधी की पुण्याद, तुलसी चर्चा राम की हरे कोटी अपराध. 1 तास देवाला द्या, नाही देऊ शकत गुरुजी, शक्य नाही. तेवढा वेळ अर्धा तास द्या, तेवढं पण शक्य नाही आहे गुरुजी. अर्ध्याचा अर्धा म्हणजे 15 मिनिटं द्या म्हणे, तेवढं पण शक्य नाही आहे म्हणे. मग आता 15 मिनिटाचे 7.5 मिनिटं 24 तासातले तरी भगवंताला म्हणजे तेवढं पण शक्य नाही आहे. शेवटी ज्ञानेश्वरांनी तर सांगून टाकलं की देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेरे मुक्तिचारी साधी येली. 15 मिनिटं देवाला देऊ शकत नाही, 7 मिनिटं देवाला देऊ शकत नाही, म्हणे 1 मिनिटं तरी देवाला तू दे, तरी तू मुक्त होऊन जाशील. पण मनुष्याकडनं तेवढा 1 मिनिटं पण प्रामाणिक भगवंताला दिला जात नाही. तर पहिला नगर कोणतं लागतं? सौम्यपूर. मग सौम्यपुराला काय, सौम्यपुराला जाण्याचा रस्ता कसा आहे? त्या ठिकाणी असिपात्र नावाचं वन आहे आणि एक भव्य असा मोठा वटवृक्ष त्या ठिकाणी आहे. असा तो असिपत्र. त्याच्यानंतर सौरीपूर. त्याच्यानंतर कोणतं नगर आहे? सौरीपूर. या सौरीपुरामध्ये प्रेतांचा महान गण राहतो, जो त्या सौरीपुराचं राज्य करतो. त्या प्रेतांच्या महान गणांना बघून हे पापात्मा जीव खूप दुःखी होतात, खूप भयभीत होतात. प्रत्यक्ष यमाचं दुसरं स्वरूपच आहे. मग तिथून पुढे गेल्यानंतर नरेंद्र भवन, नागेंद्र भवन, नंतर गंधर्वपूर, नंतर शैलागम, नंतर क्रौंचपूर. या ठिकाणी नागेंद्र भवनला त्यांना विषादी सर्पादी दंश करतात. गंधर्व भवनला ते मोठ्या मोठ्या दगडांवरनं, मोठ्या मोठ्या पर्वतांवरून ढकलून दिलं जातं. शैलागम पुराला त्यांना मोठ्या मोठ्या दऱ्यांना पार करून ते चढउतर करावी लागते. भयंकर दुर्गम असा मार्ग आहे. क्रौंचपुराला अनेक पशु पक्षी, कावळे, गिधाडे, घाई त्यांच्या शरीरावरती वार करून आपल्या शस्त्राप्रमाणे तीक्ष्ण चोचींनी त्यांचं मांस ओरबाडून खातात. आणि क्रूरपुराला वाघ, सिंह असे तीक्ष्ण दंत असलेले जे पशु आहेत ते त्यांना चावा घेतात आणि त्यांना अनेक प्रकारच्या यातना. नंतर विचित्र भवनाला यमाचा लहान भाऊ विचित्र नावाचा राजा राज्य करतो. या विचित्र भवनाच्या पुढे महाभयंकर अशी वैतरणा नदी आहे. त्या वैतरणा नदीला पार केल्यानंतर भोगापदपूर, त्याच्यानंतर दुःखदपूर, त्याच्यानंतर नानाक्रंदपूर, त्याच्यानंतर सुतप्त भवन, रौद्रपूर आणि पयोदर्शन. या पयोदर्शनला भयंकर पाऊस पडतो बरं का. इतका प्रचंड पाऊस पडतो की त्यांना त्या पावसाने खूप कष्ट होतात. गारांचा पाऊस वगैरे असा भयंकर पाऊस. म्हणून आपण या ठिकाणी छत्री दान करत असतो. यमाच्या दुर्गम मार्गावर चालायला त्यांना सोयीस्कर जावं, मार्गक्रमण करताना सोयीस्कर जावं म्हणून चप्पल दान करत असतो. तर श्रोतेहो, सांगितलेल्या प्रत्येक दानाचं खूप सारं महत्त्व असतं. त्याच्यानंतर शीताढ्यपूर. मग शीताढ्यपुराला खूप थंडी असते. इथल्या थंडीपेक्षा तिथली थंडी 100 पटीने जास्त असते. म्हणून एखाद्या गरीब व्यक्तीला अंगावर का म्हणजे स्वेटर म्हणा, शाल म्हणा, ब्लँकेट म्हणा असं काहीतरी देण्याचं सुद्धा खूप सारं महत्त्व सांगितलेलं आहे. त्याला म्हणता उनी वस्त्राचं दान करणं. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी शीताढ्यपुराला त्या गोष्टी प्राप्त होतात. आणि शेवटचं आहे श्रोते हो, ते म्हणजे कोणतं पूर? बहुभीतिपूर. पण आपलं मोजायचं राहूनच गेलो. 16 बरोबर भरले का नाही भरले? एकदा मोजू चला परत. सौम्यपूर. थांबा रे बा, तुम्ही गडबड करू नका. लिंक करून टाकाल तुम्ही. वरती गेलो तर खाली गेले. चला मोजा. सौम्यपूर, सौरीपूर, नरेंद्र भवन, गंधर्वपूर. असं ओरडू नका, एका आवाजामध्ये बोला. असिपत्र. परत मोजा. सौम्यपूर, सौरीपूर, नागेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलागम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन, बहुवापद, दुःखद, नानाक्रंद, सुतप्त, रौरव, पयोदर्शन, शीताढ्य आणि 16वं पूर बहुभीतिपूर. 16 हे 16 नगर लागतात यमाच्या मार्गावर जाताना. आणि 11.5 महिन्यापर्यंत प्रेत यमाच्या यमधर्मापर्यंत, यमनगरापर्यंत जाऊन पोहोचतो. तर शेवटचं कोणतं आहे? बहुभीतिपूर. मग याला बहुभीतिपूर का म्हटलंय बरं? या नावात काहीतरी अर्थ असेल ना. तर याच्या पुढचं शहर कोणतं? यमपूर. म्हणून बहुभीतिपुराच्या जवळ आल्यानंतर त्या प्रेताला खूप भीती वाटायला लागते. ती भीती कशी वाटायला लागते माहिती का? की मी मनुष्य जन्मामध्ये असताना सत्कर्म सदाचरण का केलं नाही, मी पापाचरण का केलं, म्हणून त्याला भीती वाटते. म्हणजे कसं की आपण छोटे असताना बघा खेळण्या कुदण्यामध्ये आपण वेळ वाया घालवून द्यायचो. आपला काही अभ्यास होत नसायचा. गणिताची वही अपूर्ण, मराठीची वही अपूर्ण,
मग शाळेत जायच्या वेळेला आपलं काय व्हायचं, पहिले आपण शाळेत जायसाठी नाटकं करायचो, मग घरी आपल्याला फटके बसायचे. तिथून शाळेत जायला लागलो की आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपण काय बोलायचो, बाई आज ते गणिताचे सर नाही आले किती बरं होऊन जाईल ना, माझी दवळीचं पूर्ण आहे, बाई त्या मराठीच्या मॅडम नाही आल्या तर आपल्याला म्हणजे किती बरं होऊन जाईल ना, आपलं तर ती वही अपूर्ण आहे. हां, मग मला सांगा, शिक्षक 2 छड्या मारतील म्हणून आपल्याला इतकी भीती वाटायची, त्या पापी जीवांना किती भीती वाटत असेल की आपण एवढा मोठा मनुष्य जन्म वाया घालवून दिला, ते धर्मराज आपल्याला किती शिक्षा करतील. मग गरुड तेच म्हटलं ना की प्रभू जे तुमची भक्ती करत नाही अशा नराधम लोकांना नरकाची का प्राप्ती होणार नाही म्हणे. श्रोते, आपण श्रवण करताय दिव्य श्री गरुड पुराण आणि पापी जीवांचं वर्णन आपण श्रवण करतोय. गरुड पुराणामध्ये 19,800 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला पापी जीवांचं जवळजवळ मला वाटतं 3-4 अध्यायांपर्यंत पापी जीवांचंच वर्णन आहे. पुण्यात्मा पुरुषाला ना यमाच्या मार्गावर चालावं लागत, ना त्याला यमाचे दूत दृष्टांत देत, ना त्याला नरकाच्या यातना भोगाव्या लागत. जसं अध्याय पुढे पुढे सरकतील तसं तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगेल. पण हे वर्णन आपण कोणाचं ऐकतोय, पापी जीवांचं वर्णन आपण ऐकतोय. ही सृष्टीमध्ये किती लोक राहतात पूर्ण जगात माहिती का तुम्हाला? भारताची लोकसंख्या काय आहे? 14 कोटी, 130 कोटी, 145 कोटी, जवळजवळ 145 कोटी, बरोबर. जगाची किती आहे? 8 अरब. तुम्ही मी मिळूनच आहे का इथे फक्त, हे बाकीचे पण आहेत. म्हणून जे जे तसं जसं पाप करतात तशा तशा पापांचे फल त्यांना कसे भोगावे लागतात हे भगवान महाविष्णू कोणाला सांगतायत? गरुडजींना सांगतायत. तर आपण बघितलं की पापी पुरुषांना प्राण त्याग करताना किती त्रास होतो, किती यातना होतात, कसा ते प्राण त्याग करतात, भगवंताचं नामस्मरण करण्याचा काय फायदा आहे, काय महत्त्व आहे, अशा अनेक गोष्टी आपण या अध्यायामध्ये बघितल्या. आणि विशेष म्हणजे त्या यमाच्या मार्गावर चालताना 16 प्रकारचे नगर कोणते कोणते लागतात हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि श्रोत्यो, प्रेतकल्पे गरुड पुराणे गरुड नारायण संवादे प्रेत प्राणोत्क्रमण कथन नाम प्रथमोध्याय. शरीरातनं प्राण कसा निघतो, मृत्यूनंतरचं अद्भुत जग कसं असतं, हा पहिला अध्याय या ठिकाणी परिपूर्ण झाला. मला दुसऱ्या अध्यायाची कथा सांगतो मी. दुसऱ्या अध्यायामध्ये गरुडजी श्रीमन नारायणांना विचारताय की हे प्रभू, हा यमाचा मार्ग किती भयंकर आहे, रोज प्रेताला किती चालावं लागतं. त्यावेळेस श्रीमन नारायण गरुडजींना सांगतात, गरुडा, हा यमाचा मार्ग खूप भयंकर आहे आणि या वेदनादायक भयंकर मार्गावरती रोज प्रेताला 247 योजनांचं अंतर चालावं लागतं. पूर्ण यमपुराचं अंतर आहे गरुडा 86,000 योजन. 86,000 योजनांचं ते अंतर परिपूर्ण करावं लागतं. गरुडा, या यमाच्या मार्गावरती चालताना अनेक प्रकारच्या समस्यांना मनुष्याला सामोरं जावं लागतं. तो मार्ग म्हणजे आपला सिमेंटचा डांबरी रस्ता नाही. त्या मार्गावरती अनेक काचा आहेत, खिळे आहेत, काटे आहेत. असा हा दुर्गम मार्ग मनुष्याला चालावा लागतो. त्यानंतर मार्गामध्ये अनेक ठिकाणी विंचू आहेत, विषारी सर्प आहेत, ते दंश करतात, त्यांच्या यातना सहन कराव्या लागतात. तिथून पुढे चालावं लागतं. तिथून पुढे वाघ, सिंह आदी प्राणी जे आहेत ते माणसाला दंश करतात. तिथनं पुढे क्रौंचपुरादी गेल्यानंतर तीक्ष्ण चोचीचे पशुपक्षी जे असतात ते मनुष्याला काय करतात? दंश करतात. कुठे कुठे दऱ्या असतात, त्या पार कराव्या लागतात. कुठे कुठे तो अंधाऱ्या रस्त्याने चालताना खड्ड्यांमध्ये पडतो. कुठे कुठे त्यांना त्या पापी जीवात्म्यांना डोंगरावरनं ढकलून दिलं जातं. कसं ढकलून दिलं जातं? जसं डोंगर चढताना आपल्याकडे एखादं ओझं असलं तर आपण चढताना ओझं सोबत ठेवतो, उतरताना काय म्हणतो, इथून ओझं मी खाली टाकून देतो आणि खाली गेल्यावरती मी ते ओझं उचलून घेईल आणि मग पुढे माझं चाललं जाईल, असं म्हणतो ना आपण. तसंच ते यमाचे दूत म्हणतात की केव्हापासून यांना मारतोय, ओढतोय, फरफटतोय, यांच्याकडनं चालवलं जात नाही, आता यांना वरतून सरळ खाली ढकलून देऊ आणि खाली गेल्यानंतर त्यांना मग आपण पुन्हा पाशामध्ये बद्ध करून पुढे यमाच्या मार्गावरती पुढे चालायला घेऊन जाऊ. श्रोतेहो, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशी भयंकर अग्नी लागलेली असते